अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आता नवी कोरी गाडी मिळणार आहे। 40हून अधिक जिल्हाध्यक्षांना कार देण्यात येणार आहे। खास प्रचारासाठी या कार देण्यात येत आहेत। अजित पवारांनी या संदर्भात घोषणा केली होती आणि त्यानंतर आता 40हून अधिक गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी पक्ष कार्यालयामध्ये आणण्यात आल्या। महिंद्रा कंपनीच्या या गाड्या असून या जिल्हाध्यक्षांना देण्यात येणार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये अजितदादा गटातर्फे धुरळा उडणार हे स्पष्ट आहे। आणि या गाड्यांसंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। प्रचार आणि प्रसार आता नवीन गाड्यांमधून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नुकतेच अजित पवारांकडून एकंदरीत भूमिका मांडण्यात आलेली, मुद्दा मांडण्यात आलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन गाड्या ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्हा प्रमुखांना देण्यात येणार आहेत। या समोर असलेल्या ज्या गाड्या आहेत याच त्या गाड्या असणार आहेत आणि यातूनच आता जिल्हाध्यक्ष लोकांपर्यंत, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। महिंद्रा कंपनीच्या या गाड्या आहेत आणि यांची आज टेस्ट ड्राईव्ह जी आहे ती घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर या गाड्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांना पाठवण्यात येतील आणि ह्याच गाड्यातून जिल्हाध्यक्ष जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचार करताना आणि प्रसार करताना पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेसाठी अनेक पक्षांनी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या तयाऱ्या करताना पाहायला मिळत आहेत। त्यातच दादांनी आता बोलेरो मधून एंट्री मारताना पाहायला मिळतील। दादा जरी बोलेरो मधून नाही आले तरी दादांच्या पक्षातला जिल्हाध्यक्ष तो नक्कीच जो आहे तो तुमच्या गावात बोलेरो मधून येताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, राष्ट्रवादी कार्यालय। दरम्यान गाड्यांच्या डीलरनी काय माहिती दिली आहे तीही पाहूया। कल भी आए थे जिसमें डिस्कस हुआ था बैठ के और जिलाध्यक्षों के लिए जो गाड़ी ले रहे हैं और उनको रूलर में यूज करना है। रूलर में के लिए महिंद्रा सबसे स्पेशल गाड़ी है, आपको पहले से ही ट्रस्टेड है और ऑफ रोडिंग के लिए भी अच्छी है। और आज की डेट की जो महिंद्रा है आपने देखा इसका लुक वाइज और मैचोनेस वो बहुत ही अच्छा है। स्कॉर्पियो में आप देखेंगे या बोलेरो नियो में जाते हैं तो दोनों के बजट वाइज अजीत दादा को भी डिसाइड करना है या जो उनके पदाधिकारी हैं वो करेंगे उसको डिसाइड और उसके बाद जो है फाइनलाइज किया जाएगा। हम तो कितनी भी गाड़ी की बुकिंग्स एक्सेप्टेड है लेकिन हमें 25 गाड़ी अभी बोला है, उसके बाद जो फाइनल होगा तो आगे अपग्रेड भी हो सकता है, ऐसा भी बोले हैं। दरम्यान अजित पवारांनी ज्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह ते घेणार आहेत आणि अध्यक्षांना प्रचारासाठी देणार आहेत त्या गाडीची नेमकी किंमत किती आहे, एकूण खर्च किती येईल आपण बघूया। बोलेरो नियो ही गाडी आहे। एक गाडी 10 लाखांना येते। 10 लाखाची किंमत आहे या गाडीची। महिंद्रा कंपनीची ही गाडी आहे। 25 गाड्यांसाठी 2,50,00,000 रुपये मोजण्यात येतील। 25 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत। ही पहिली ऑर्डर आहे या गाड्यांची।